अध्याय 12 श्री गणेशाय नमः। करया जगदुद्धार हरावया भूभार वारावा परमेश्वर नाना अवतार धरितसे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी। गदाधयांची अंती बाळापा आले अक्कलकोटी पुण्य नगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न समावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी। दर्शनेचे उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले। आजान बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाने धावून दृढ चरण धरी येले। येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद न मायपोटी स्तोत्र ओटी गात असे। श्री समर्थ त्यावेळी पडले होती भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्याने प्रेमे करून बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। त्याज सव एक जागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळापा तेव्हा चालले। यास मी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजेज्ञी वाचून तेथे प्रवेश कुणाचा न होय। मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रांतकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालांगी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी जोडे घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे। मागून या मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकार करून अक्कलकोटी राहिले। चोळापा आदी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी यासी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणी आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेशी तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळापाणी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकली भांडण एक चित्त सर्व केले। बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चिती सेवा कृती आनंदे। ऐसे लुटता काही दिवस बाळापाची या शरीरास व्याधी जडले रात्रंदिवस चैन नसे क्षण भरी। भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासे यावे मरण विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधींचे। प्रत्येक सोमवारी ते आणि महादेवाची पूजा करुणी मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे। हे पाहुणे एके दिवशी बाळी विनवी समर्थासी आपण सांगून बाळाप्पासी शंकर पूजनेवर जावे। तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसले सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठी आलीत प्रश्न पाहत बाळाप्पा। एक चिठीत यातून उचलून पाहता वाचून न करावीचे पूजन ती माझी लिहेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली शिपाळत भटजीने। शिपात भट्टे एके दिवशी काय बोलते बाळाप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला। आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच। शिपात भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावा इच्छी बाळाप्पा। ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख्य काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित बाळाप्पा येथ करीत असे। शिपाद म्हणे बाळाप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठी असी आज्ञा द्यावी आपण। तर याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहून उभेतानी टाकल्या। चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी
करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय ओढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.